आज थंडी स्पेशल नाचणीचे लाडू बनवणार आहे. आता नाचणीचे लाडू हे वर्षभर तुम्ही कधीही कुठल्याही ऋतूत खाऊ शकता, कारण ते अजिबात बाधत पण नाही किंवा उष्णतेचा सुद्धा यांनी त्रास होत नाही, एवढे हे पौष्टिक असतात. तर ही रेसिपी पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास गुलमोहर किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता हे जे लाडू बनवलेले आहेत ते जवळजवळ 2 किलो नाचणीचे लाडू आहेत. तर त्यासाठी आता इथे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 600 ग्रॅम हे बदाम छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहे. थोडंसं तूप टाकायचं आहे फक्त. हे पाहू शकता याप्रमाणे हे बदाम आता मी तुपामध्ये परतून घेतलेले आहे आणि आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये अक्रोड हे परतवून घ्यायचे. हे पहा, इथे हे अक्रोड छान असे तुपामध्ये परतवून झालेले आहेत. त्यानंतर मनुका घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही काळ्या मनुकासुद्धा वापरू शकता आणि मी ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सर्व अंदाजेच घेतलेल्या आहेत. आता मनुका झाल्यानंतर आपल्याला मखाने घ्यायचे आहे, ते सुद्धा मी इथे अंदाजेच घेतलेले आहेत. आता थोडंसं तूप घालायचं आहे आणि छान असे हे पण खमंग कुरकुरीत असे हे भाजून घ्यायचे आहे. आणि हे पहा, याप्रमाणे जर काळं असेल तर ते काढून घ्यायचं आहे. मखाने व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे. आता याला तूप न घालताही तुम्ही भाजू शकता, ते पण आपल्याला गुलाबी करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला तुपामध्ये 1/2 किलो मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. इथे पाहू शकता, म्हणजे थोडीशी तुपामध्ये ओलसर झाली ना, लाडू खूप दिवस टिकतात. आता खारीक भाजून झालेली आहे, परतून झालेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि भरपूर असं तूप घालायचं आहे, कारण आपल्याला अर्धा किलो नाचणीचं पीठ हे तुपामध्ये भाजायचं आहे. आपण ज्याप्रमाणे बेसन पिठाचे लाडू बनवतो ना, त्याचप्रमाणे हे पीठ अक्षरशः तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे खमंग. त्याच वेळेस तुमचे नाचणीचे लाडू हे मस्त असे चवीला लागतात. नाहीतर मग पीठ जर कच्चं लागलं तर मग चव अजिबात देत नाही आणि कचकच लागू शकते. त्यामुळे व्यवस्थित असं मंद आचेवर याप्रमाणे असं तूप सुटलं गेलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे सतत असं हलवत राहायचं आहे. काय होतं, याप्रमाणे जर पीठ तुम्ही छान तुपामध्ये भाजलं ना, लाडूसुद्धा वळायला खूप सोपे जातात आणि चवही खूप छान अशी लागते. तर याप्रमाणे आता मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे. हे पाहू शकता, अगदी सैल असं झालेलं आहे. इथे आता सर्व गोष्टी या एकत्र करायच्या आहेत, की ज्या आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत. म्हणजे ड्रायफ्रूट्स, मखाने, खोबरं, मनुका हे सर्व मी आता एकत्र केले आहेत. इथे मिक्सरचं जे लहान भांडं असतं त्यामध्येच हे सर्व करायचं आहे, कारण काय होतं, एकसारखं होतं, जाड राहत नाही आणि मोठे मोठे भागसुद्धा त्यामध्ये राहत नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला पाहिजे तसं हे जाडसर किंवा बारीक यामध्ये होतं. आता मिक्सरमधून सर्व गोष्टी या बारीक करून झालेल्या आहे आणि आता सुरुवातीला मी इथे जी खारीक पावडर आपण भाजलेली होती ती आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. आता त्यानंतर घालायचं आहे जे नाचणीचं पीठ भाजून घेतलेलं आहे मस्त असं, आणि जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून छान बारीक पावडर केलेली आहे. थोडंसं जाडसर जरी ठेवलं तरी पण चालू शकतं. तर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पीठ थोडंसं गरम असल्यामुळे आपल्याला एखाद्या चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालायची आहे आवडीनुसार पिठी साखर. आता पिठी साखर इथे मी जवळजवळ 1/4 किलो पिठी साखर वापरलेली आहे, कारण काय होतं, नाचणीचं पीठ असल्यामुळे आपल्याला पिठी साखर जी आहे ती थोडीशी जास्त घालावी लागते. समजा अर्धा किलो जर नाचणीचं पीठ असेल तर निदान 350 ते 400 ग्रॅम आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची आहे आणि विलायची पावडरसुद्धा घालायची. 2 किलोसाठी 1/4 किलो तुपाचा मी इथे वापर केलेला आहे. तरी पण पाहू शकता ओलसर तर दिसत आहे आणि लाडू तर बांधले जात नाहीत.
तर यावेळेस काय करायचं आहे, मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. आता निम्म मिश्रण हे मी मिक्सरमधून काढणार आहे आणि निम्म तसंच ठेवणार आहे. सर्व न काढता निम्मच करायचं आहे, नाहीतर मग लाडू जे आहे ते खूप तुमचे रेलतील. इथे आता पाहू शकता एकदम तूप असं त्याला सुटलेलं आहे. मिक्सरमध्ये घातल्यानंतर लगेच लाडू आपला हा तयार होतो आहे की नाही ते बघू शकता. इथे खूप छान असा लाडू हा तयार झालेला आहे. इथे आता सर्व मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे लाडू बांधून घ्यायचे आहे. हा लाडू आहे ना, तोंडात टाकताच असा विरघळला जातो आणि अप्रतिम असा चवीला लागतो. आणि तुम्हाला नाचणीचे गुणधर्म तर माहीतच आहे, किती पौष्टिक अशी ही नाचणी शरीरासाठी असते. तर नक्की या प्रकारे हे लाडू करून बघा. आता हे जे लाडू आहेत ना, हे मी शेजारच्या काकूंचे लाडू बनवून दिलेले आहेत. इथे पाहू शकता एकदम मस्त असे हे लाडू झालेले आहे. याप्रमाणे सर्व लाडू हे करून घ्यायचे आहेत. इथे जवळजवळ 80 लाडू हे तयार झालेले आहेत आणि वजनास म्हणाल तर 2 किलो हे लाडू झालेले आहेत. नक्की या पद्धतीने जर लाडू बनवले तर अजिबात बिघडणारही नाही आणि कुठले ना गुळाचा पाक करायचा आहे आणि ना साखरेचा.